आज येरवड़ा पुलिस स्टेशन में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिक्षण मंडल सदस्य सावित्रीबाई फूले प्रतिष्ठान अध्यक्ष राजेंद्र काटे की तरफ से येरवड़ा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक यूनुस शेख और रिपोर्टर संदीप ढेबरे को कोरोना योद्धा पुरस्कार देकर सम्मान किया गया। इस कार्यक्रम में पूजा काटकर, लीता ताई, सोनवड़े, गणेश सिंधे मौजूद थे। शिक्षण मंडळाच्या माजी सभासद यांच्यामार्फत सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे माझा ज्या तरुण कार्यकर्त्यांनी, ज्या मोठ्या ऑफिसरांनी येरडा शांत राहण्यासाठी, येरडामध्ये रोगप्रतिकार जास्त वाढावा नाही म्हणून डॉक्टरांनी, नर्सेसनी ज्यांनी काम केलं, अशांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक शिफारस पत्र व ट्रॉफी पुरस्कृत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। आतापर्यंत टोटल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकूण 60 जणांना हा पुरस्कार देण्यात आला। त्यामध्ये गेल्या महिन्यात विनू साहेबांना आम्ही या ठिकाणी 2 वेळेस येऊन गेलो, पण साहेब बिझी असल्यामुळे आज त्यांची आमची गाठ झाली आणि आज आम्ही तो योग आम्हाला सापडल्यामुळे विनू साहेबांना आम्ही ट्रॉफी व श्रीफळ व शाल देऊन त्यांचा सत्कार करत आहे। त्याच वेळेस आता आपल्या येरड्यामध्ये एक पत्रकार आहेत संदीप खोपडे, त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। त्याप्रमाणे आम्ही सर्वांना एक विनंती करतो की येरड्यामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, पण तरुणांना आईवडील छोटे छोटे व्यवसाय करतात, कागदपत्र व्यवसाय जातात व इतर आपल्या उपजीविकेसाठी बाहेर जातात। त्यामुळे तरुणांना जे काही व्यसन लागलेले ते व्यसनासाठी आम्ही आमच्या सावित्रीबाई फुले या प्रतिष्ठानातर्फे प्रयत्न करतच आहे सर। पण आपणही सर आपलं खूप नाव ऐकलेले काय, आपणही आहे ना या ठिकाणी ठीक आहे, कंजारमाड समाजाला हे त्यांचा जातीपासून त्यांचा उद्योग आहे, पण बाकी उपजीविकेसाठी जर करत असतील, पण त्यांच्या घरामध्ये तरुण कोण कार्यकर्ता असेल, चांगलं कोण असेल तर त्यांनी काम करावं, पण तो छोटा मोठा व्यवसाय जो असेल तो बंद करावा असं मी त्यांनाही मी त्या स्वतः आमच्या सावित्रीबाई फुलेच्या कार्यकर्त्या जाऊन त्यांना घरी जाऊन सांगणारच आहे। पण साहेब आपल्याकडे मी एक छोटीशी माझी मी मनातली खतखत आहे ती आपल्याकडे मानत आहे, कारण येरडा माझा सुरक्षित येरडा म्हणजे सर्व गोष्टीने येरडा एज्युकेशनच्या दृष्टीने पुढे, आरोग्याच्या दृष्टीने पुढे राहायला पाहिजे। आजचा तरुण हा उद्याचा नागरिक आहे, भारताचा नागरिक आहे, आणि तो जर आज 21व्या शतकामध्ये पुढे गेला तर येरडा नक्कीच पुढे जाईल असं मी या ठिकाणी मानतो।